उच्च न्यायालयानं राजन साळवी यांच्या कुटुंबियांना दिलासा दिल्यानंतर या ठिकाणी राजन साळवी जे आहेत ते रत्नागिरीमध्ये परतलेले पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत स्वतः राजन साळवी सर आहेत। साळवी सर, दिलासा मिळालेला आहे, अजूनही तुम्ही ठाम आहात का तुम्ही अटकपूर्व जामीन अर्ज घेणार नाहीत या मुद्द्यावरती? एसीबीच्या चौकशी करता आतापर्यंत मी सामोरा गेलेला आहे। मी निर्दोष आहे, माझ्यावरती आम जनतेचा विश्वास आहे, म्हणून मला एकदा ना दोनदा ना तीनदा आमदार बनवलं। त्यामुळे माझा न्यायदेवतेचा विश्वास आहे आणि म्हणून मी सांगितल्याप्रमाणे माझ्या पत्नी आणि माझ्या मुलाला यामध्ये त्यांनी घ्यायला नाही पाहिजे होतं अशी माझी अपेक्षा होती, पण दुर्दैवाने घेतलं आणि म्हणून त्यांच्यासाठी आम्ही जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय यासाठी आम्ही अर्ज केला आणि त्या ठिकाणी अर्ज मंजूर झालेला आहे। पण स्वतः मी निर्दोष असल्यामुळे, मला वाटत असल्यामुळे मी जामीन घेणार नाही। अटकपूर्व जामीनसाठी मी कुठेही मागणी करणार नाही। असेल तर त्यांनी मला अटक करावं, कारवाई करावं, त्याला सामोरं जायची तयारी मी निश्चितपणे केलेली आहे। सर, लोकसभा निवडणुकांचा बिगुल या ठिकाणी वाजलेला पाहायला मिळतो आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ खऱ्या अर्थाने चर्चेत आलेला पाहायला मिळतोय। नारायण राणे यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आपण या मतदारसंघामधून उमेदवारीसाठी इच्छुक नाही, त्यामुळे आता भाजप नेमकी काय भूमिका खेळणार याकडे सगळ्यांची नजर लागलेला आहे। तुम्ही राजकीय दृष्ट्या कसं बघताय सगळ्या मुद्द्याकडे? खरं म्हणजे नारायण राणे शिवसेना हा विषय आमच्याकडनं संपलेला आहे। नारायण राणेंनी आतापर्यंतच्या पूर्व इतिहासामध्ये वैभव नाईक सारख्या तरुण तडफदार एका शिवसैनिकाने त्यांना पराभवाला सामोरं नेलं होतं। त्यानंतर एका महिलेने मुंबईसारख्या मोठ्या महानगरामध्ये सुद्धा निवडणुकीमध्ये पराभूत केलं होतं आणि मग लोकसभेला ते निवडून येऊ शकत नाही म्हणून भाजपाकडनं ते भाजपच्या कोट्यातून ते खासदार झाले, मंत्री झाले, हा पूर्व इतिहास आहे। आणि म्हणून या लोकसभा निवडणुकीमध्ये नारायण राणेने भाजप पक्षाकडून उमेदवारी भरावीच असं त्यांना आम्ही या ठिकाणी आवाहन करतो म्हणा, विनंती करतो म्हणा, परंतु हिंमत त्यांच्याकडे दिसत नाहीये। आणि म्हणून या निवडणुकीमध्ये ते येऊ दे उमेदवार म्हणून, अन्य कोणी उमेदवार महायुतीचा येऊ दे, या ठिकाणी पुन्हा एकदा ह्या कोकणावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याचे उमेदवार सन्माननीय शिवसेना नेते विनायक राऊत तिसऱ्यांदा निवडून हॅट्रिक मारतील हा आम्हा सर्व सैनिकांना विश्वास आहे। खऱ्या अर्थाने रंगतदार निवडणूक या ठिकाणी पाहायला मिळते आहे, कारण का शिवसेना म्हणजे शिंदेची शिवसेना आणि भाजप दोन्ही या मतदारसंघावरती दावा करताना पाहायला मिळत आहेत। अशा वेळेला उद्धव ठाकरे गटाची नेमकी भूमिका काय असणार, कसं बघताय या चित्राकडे? समोर भाजप येऊ दे, शिंदे गट येऊ दे, अजितदादा राष्ट्रवादी येऊ दे किंवा अशोक चव्हाण काँग्रेस येऊ दे, आम्ही निवडणुकीला घाबरत नाही, कारण शिवसेना आणि कोकण एक वेगळं नातं आहे। सुरेश प्रभूंपासूनचा पूर्व इतिहास पाहिला तर या लोकसभा मतदारसंघावरती आमचाच हक्क आहे आणि आमचा खासदार निवडून येणार हा आम्हाला विश्वास आहे। भाजपमुळे कुठेतरी त्यांच्या मित्रपक्षांची कोंडी होते, कारण का रायगडवरती पण दावा केलाय, रत्नागिरीवरती पण दावा केलाय भाजपनं। भाजप, शिंदे गट, अजितदादा गट हा त्यांचा अंतर्गत त्यांचा विषय आहे। आम्ही कशाही तऱ्हेने गेलो तर विजय हा आमचा निश्चित आहे हा आम्हाला विश्वास आहे। नक्कीच विजय हा आमचा नक्की असणार आहे, अशीच भूमिका या ठिकाणी आमदार राजन साळवी यांनी स्पष्ट केलेली पाहायला मिळते आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।